तर ही थेट दृश्य मुंबईच्या मालाड मालवणी परिसरातील या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीने जोरदार आंदोलन सुरू आहेत। आमदार असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत, जमलेले आहेत। आता मंगल प्रभात लोढांसह परिवाराला धमकी दिल्याचा खरं तर निषेध यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात येतो। पोलिसांसमोर कायदा सुव्यवस्था राखण्याचं आव्हान आता खरं तर पोलिसांसमोर आहे। मंत्री मंगल प्रभात लोढा यांना आणि त्यांच्या परिवाराला मारण्याची खरं तर धमकी काँग्रेसचे नेते असलम शेख यांनी दिला असल्याचा आरोप मंगल प्रभात लोढा यांनी केलेला होता। ही जर दृश्य आपण पाहिली तर यावेळी आमदार असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर असलम शेख यांचे बॅनर्स कार्यकर्त्यांनी फाडलेले आहेत। ते बॅनर्स, ते पोस्टर्स जाळलेले आहेत। आता पोलीस प्रशासन या कार्यकर्त्यांवर कोणती कारवाई करणार का? कारण खरं तर आंदोलनाची परवानगी या कार्यकर्त्यांनी घेतली होती का, हा देखील मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। आमचे नेते शांततेचं आव्हान करतात, ते हरकत नाही, पण आमच्या नेत्याबद्दल हा असलम शेखनी जे उद्गार वापरलेत आणि जे शब्द वापरलेत या शब्दांबद्दल फक्त आणि फक्त त्याच्यावरती एफआयआर झाली पाहिजे। जर त्याच्यावरती एफआयआर झाली तरच आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही शांत बसू। आज नाहीतर आम्ही रस्त्यावरती उतरू आणि रस्ता रोको करू। परंतु आता तुम्ही रस्ताच अडवलेला आहे, परंतु आता पोलीस कारवाई सुरू आहे। सध्या पोलिसांशी तुमचे नेते बोलतात आहेत, एफआयआर घेण्याच्या भूमिकेमध्ये आहेत असं कळतंय। पोलिसांनी त्यांची कारवाई करावी। पोलीस त्यांची कारवाई करतात आहे। आम्ही आमचे कार्यकर्ते म्हणून, आम्ही हिंदुत्ववादी म्हणून, कार्यकर्ते म्हणून हिंदूंच्या बाजूनी जर मंगल प्रभात लोढा तिकडे उभे राहत असतील मालवणीमध्ये, तर या असलम शेखला का तिकडे मिरची लागायला पाहिजे। आणि तो अशा पद्धतीची जी भाषा वापरतोय आमच्या नेत्याबद्दल, तर आम्ही अजिबात सहन करणार नाहीये। त्यांनी माफी मागावी। राजकीय सगळे चालू आहे, भाषा प्रांत ही आता निवडणुकीच्याच वेळी का आला असा देखील प्रश्न उपस्थित केला। असलम शेखने तिकडे किती हिंदूंवरती अत्याचार केलेत ना, आणि त्या अत्याचारावरला आवाज उचलण्याचं काम हे फक्त आणि फक्त आमचे मंत्री महोदय मंगल प्रभात लोढाजींनी केलेलं आहे। त्याच्यामुळे त्याला मिरची लागते। आणि कुठेतरी त्यांनी ज्या बांगलादेशींना तिकडे वसवलंय, त्या बांगलादेशींच्या विरोधामध्ये लोढाजींनी जो आवाज उचललाय त्याबद्दल त्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। तर आक्रमक भूमिका या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांनी आमच्यावर कारवाई केली तरी चालेल, मात्र आम्ही कारवाईची जी आमची मागणी आहे त्या मागणीवर आम्ही ठाम असल्याचं वक्तव्य यावेळेस कार्यकर्त्यांच्या वतीने केलं जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।